राजश्री रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आज मी उन्हाळ्यातली रेसिपी घेऊन आलेली आहे। त्या रेसिपी शिवाय रोजचं जेवण होत नाही उन्हाळ्यातलं, आणि सगळ्यांची फेवरेट आहे, सगळ्यांना ती रेसिपी आवडते। ती आहे कांद्याची चटणी। कांद्याची चटणी ही वाटून घेणार आहे आणि सगळ्यांची फेवरेट आहे। रोजच्या जेवणामध्ये आपल्याला ती हवी, कारण कितीही चांगल्या भाज्या करा आणि कशाही बनवा आपल्याला खाव्याशा वाटतच नाहीत। ती रेसिपी सगळ्यांनाच खूप आवडते आणि सगळ्यांची फेवरेट आहे। उन्हाळ्यामध्ये प्रत्येक घराघरामध्ये ती रेसिपी बनवली जाते आणि त्या रेसिपी शिवाय रोजचं जेवण पूर्ण होत नाही आणि सगळ्यांचीच खूप फेवरेट आहे। ती आहे कांद्याची चटणी। उन्हाळा आला तर ती रेसिपी बनवली जाते। ती रेसिपी प्रत्येक घराघरामध्ये बनवली जाते आणि मी पण आज ती बनवून तुमच्याशी शेअर करणार आहे। ती आहे कांद्याची चटणी। चला तर मग आता बघूयात आपण कांदी चटणी कशा प्रकारची करायची आहे आणि कशा पद्धतीने बनवायची आहे। चला तर मग आता व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। कांदे आहेत हे खराब नाहीत, काही नाहीत। आता 2 कांद्याची चटणी करायची आहे। आता मी 2 कांदे घेणार आहे। ह्या 2 कांद्याचा पाचळ वगैरे काढून आतमध्ये तर चांगला आहे, खराब नाहीत हे कांदे। इकडे 2 कांदे घेतलेले आहेत। आता हे व्यवस्थित पाचळ वगैरे काढून घ्यायचं आहे आणि चिरून घ्यायचं व्यवस्थित आणि मिक्सरला लावायचे आहेत। हे 2 कांदे स्वच्छ करून घेतलेत। आता हे कट करून घ्यायचे। तर असा कांदा कट करून घेतलेला आहे, बारीक बारीक पीस केलेले आहेत। आता हे सगळं मिक्सरला लावायचं आहे। सगळा कांदा मिक्सरमध्ये घ्यायचा आहे आणि वाटून घ्यायचं आहे चांगलं। आता मिक्सरला लावणार आहे हे सगळा कांदा मिक्सरला लावून घ्यायचा आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळा कांदा घेतलेला आहे। चटणीला टेस्ट येण्यासाठी आपल्याला दुसरे साहित्य त्यामध्ये ॲड करायचं आहे। 4 लसणाच्या कुड्या, थोडेसे जिरे, टेस्ट येण्यासाठी आहे सगळं। चवीपुरतं मीठ, थोडीशी कोथिंबीर, चार चमचे लाल तिखट। आता हे सर्व मिश्रण मिक्सरला लावून घ्यायचंय, बारीक वाटून घ्यायची चटणी। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा। ह्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग आता तुमचा निरोप घेत आहे। नंतर लवकरच भेटू आपण नवीन रेसिपी सहित।